जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सामन्याला होईल सुरुवात. मनोज दाभाडे आणि अक्षय दाभाडे ही जोडी मैदानावरती दाखल झालीत. सलामीवीर फलंदाज मैदानावरती आलेत आणि षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहताय अतुल नाईक नवरे इथे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. देहुगाव संघाकडनं इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत, ट्रॅकमध्ये दाखल आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी मनोज दाभाडे तयार. पहिला चेंडू हलक्या हाताने तिथे मात्र खेळून काढल्या, चेंडूला दिशा दिली. डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये जो मात्र केला गेला. एक सिंगलने इथे मात्र संघाचा स्कोर कार्ड धावफलक ओपन होत आहे. धावफलकावरती श्री गणेशा होईल. एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. शून्यात वाढलो, शून्यात जन्मलो, शून्याचे करून मंथन, माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला, येईल किंमत तयाला. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आपण पाहताय हे दोन संघ मात्र आता वाटचाल करतील, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष देतील. एक चांगला क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळणार का? क्षेत्ररक्षणामध्ये मात्र आता थोडासा फेरबदल केला जाईल. अक्षय दाभाडेसाठी मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र बदलली. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अतुल नाईक नवरे तयार. हा चेंडू फ्लिक केलाय, तिथे मात्र आपण पाहताय शॉर्ट ऑन पुल झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू वाहताय. सीमा रेषा आर फार फरार, ए रास्ते हे चार के, 4 धावा चौकार. हुजेब भाई मुलानी आणि मयूरदादा सोरटे या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी या ठिकाणी या. रोहित पवार यांना मॅन ऑफ द मॅच आहे आणि यावेळेसचा चेंडू मोठा फटका येतोय आणि मैदानावरती आपण पाहतोय षटकार येतोय अक्षय दाभाडेच्या बॅटमधलं. अक्षय दाभाडेची बॅट इथे मात्र आता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बोलायला लागलीत. मैदानावरती आपण पाहतोय 11 धावा D11 कोटेश्वरवाडी संघाच्या स्कोरबोर्डवरती नोंदवावा येत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं प्रगतीपथावर आहे. अतुल नाईक नवरे इथे गोलंदाजी करत आहेत. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र खर्च झालेले पाहायला मिळाले. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय बिघेट करायचा प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये फेकी देखील चपळाई त्याची पाहायला मिळाली, मात्र तेवढ्या चपळाईनं तिथे धाव देखील मैदानावरती कंप्लीट केली गेली आणि एक सिंगल धावेच्या स्वरूपाने धावफलकामध्ये आपण पाहतोय 12 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. क्रिकेट आणि क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये आहे. सुंदर अशा आयोजनामध्ये, सुंदर अशा नियोजनामध्ये हाफ चेंडू पहा तिथे मैदानावरती मनोज दाभाडे यांनी खेळलाय. ऑन साईडला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षकांची चेंडूची शर्यत लागलीत आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू फील्ड केलाय आणि चेंडू फेकेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या साह्याने धावफलकावरती 14 धावा नोंदवल्या जात आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाणार का हे पाहायचंय. समोरच्या बाजूला चेंडू आहे, तिथे मात्र मिड ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. पाठीमागे बॅकअप आहे, चेंडू कव्हर केला जाईल. प्रोटेक्शन सुंदर पाहायला मिळालं आणि मैदानावरती घेतलेली एक सिंगल धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय पुढे गेला. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपण पाहतोय अतुल नाईक नवरे या गोलंदाजाचं संपलं जाईल. 15 धावांचं षटक मैदानावरती आलंय आणि पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंगमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ बिनबाद 15 धावा स्कोर कार्डवरती धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. अतुल नाईक नवरे यांचं पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपले तर षटक क्रमांक 2 साठी अशोक गोरखे या गोलंदाज इथे आपण पाहते देवगाव संघाकडनं इथे दाखल झालेत. यावेळेचा चेंडू पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला वाईड येईल. अतिरिक्त अवांतर इथे धाव इथे स्कोर कार्डला भर देईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 16 धावा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मात्र पुढे एकदा तिथे मात्र आपण पाहतोय बॅटची कड आहे, पाठीमागच्या रिजनला जाताना पाहायला मिळेल. पाठीमागे तिथे मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत खेळपट्टीवरती घेतलेली एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या साह्याने 17 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. स्कोरबोर्डमध्ये अक्षय दाभाडे आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 11 अंकावरती नाबाद आहे.
एक षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला, एक चौकार देखील मैदानावरती आलाय. मात्र षटक क्रमांक 2 साठी आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, पॉवर प्लेच्या पर्वामध्ये इथे फायदा उठवला जाणार का, हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. मात्र त्याच बाजूला आपण जर पाहिलं तर अशोक गोरखे यांची गोलंदाजी कशा प्रकारे आहे, इम्प्रेस करणारी गोलंदाजी पाहायला मिळणार का, प्रभावीशाली फलंदाजी इथे आपण जर पाहिली तर मनोज दाभाडे आणि अक्षय दाभाडे या जोडीकडनं पाहायला मिळेल. आतापर्यंत 17 धावा त्यांनी दोघांनी इथे जोडल्यात. मैदानावरती मनोज दाभाडे 4 चेंडूमध्ये 5 अंकावरती नाबाद आहे. अक्षय दाभाडे 4 चेंडू खेळतोय, 11 अंकामध्ये नाबाद जो मात्र बॅट्समन पाहायला मिळतो आहे. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती आपण जर पाहिलं तर बॅटची कड आहे. चेंडू जर पाहिलं तर पॉईंट रिजनमध्ये होता, बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जातोय, तिथे मात्र थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं. जिथं सिंगल होती तिथे दुहेरी धावा आलीत. या चुका मात्र इंद्रायणी 11 देहुगाव या संघाला मात्र टाळाव्या लागणार आहेत. ज्या संघाच्या चुका जास्त तो संघ देखील पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतो. मात्र जो संघ इथे चुका करणार नाही तो संघ देखील विजयाच्या बाजूनं आगमन करणार आहे. त्यांचं देखील मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय नो बॉल खेळवला जाईल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बिन टप्प्याचा भिमारी चेंडू मैदानावरती पडला जातोय. गोलंदाजासाठी दुखापत झालीत का एकदा चेक करा. 20 अंकावरती धवलक स्थिर आहे. पाणी घेऊन जा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल तुम्ही पाणी घेऊन जा. क्रिकेट हा खेळ मित्रांनो खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक माणसाच्या रक्तात आणि नसानसात भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. म्हणून क्रिकेट या खेळाला स्प्रे पाहिजे असेल तर कळवा. धावफलकामध्ये 20 धावा आहेत. सुनील रणदिल सरांकडनं पारितोषिक येते. इंद्रायणी 11 संघाचे संघ मालक यांच्याकडनं पारितोषिक आहे अशोक गोरखे यांच्यासाठी. अशोक गोरखे सरांनी जर मनोज दाभाडे यांची जर विकेट घेतली 500 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांकडनं. धावफलकामध्ये आपण पाहतोय 20 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा अशोक गोरखे आपण पाहता इथे तयार होतील. नो बॉल जरूर आलाय, मात्र थोडेसे दुखापतग्रस्त देखील जाणवलेत. मात्र स्वतःला सिद्ध करतायत, स्वतःला सावरलंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होत आहेत अक्षय दाभाडेसाठी. गोलंदाज इथे अशोक गोरखे कॅमेराईनकडनं इथे तयार होत आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पंच फिरलेत आणि कळवले चेंडू अवंतर आहे, अतिरिक्त आहे. अवंतर 1 धावेने स्कोर कार्ड मात्र वाढलं जाईल. 21 अंकामध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळते. स्वराज्य चषक 2026/9 ही एक मानाची, विश्वासाची आणि स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ यांच्या अप्रतिम नियोजनामधनं साकारत असणारी क्रिकेटची स्पर्धा इथे मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धाव इथे स्कोर कार्डला भर देताना पाहायला मिळणार आहे. बोनस रुपी धावा देखील D11 कोटेश्वरवाडी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये भर देत आहेत आणि 22 धावांवरती आपण पाहतोय स्कोर कार्ड पोहोचतोय. फ्री हिट हे कंटिन्यू आहे. क्रिकेट आमचा ध्यास आहे, क्रिकेट आमचा श्वास आहे, क्रिकेट आमची प्रचंड मोठी मेहनत आहे आणि त्या मेहनतीसाठी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. खराब चेंडू मैदानावरती आलेत. मैदानावरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज अशोक गोरखे यांच्याकडनं लगोपाठचे 3 चेंडू मैदानावरती अतिरिक्त आहे, अवांतर आहे. गोलंदाज इथे चेंज असतील. धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर 23 धावांवरती स्कोर कार्ड आहे. D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय पहिल्या डावासाठी बॅटिंग करतोय. फ्री हिट कंटिन्यू आहे कारण लगोपाठचे 3 चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत वाईड आलेत, अतिरिक्त अवांतर पाहायला मिळाले. गोलंदाजीचा सिक्वेन्स मात्र थोडासा चेंज करताना पाहायला मिळेल. श्रीकांत जगदाळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येतील. या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 3 चेंडू या षटकातले शिल्लक राहिलेत. मात्र फ्री हिटचा चेंडू, एवढा चेंडू आपण या गोलंदाजांना टाकून देणार आहोत.
23 धावा धावफलकावरती गोलंदाजीसाठी पुढे एकदा अशोक गोरखे तयार होत आहेत. समोरच्या बाजूला चेंडू आहे तिथे मात्र फ्लिक केला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार. ए रास्ते हे 4 के लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. शानदार चौकार. 4 धावा. 27 धावा धावफलकामध्ये आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 27 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 0 विकेट. 1.4 षटकांचा खेळ संपला गेलाय. गोलंदाज पुढे एकदा अशोक गोरखे तयार. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू आपण पाहतोय सीमारेषा क्रॉस करतोय. 4 धावा चौकार. चार धावा चौकाराच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 31 धावा नोंदवल्या गेल्यात. एक बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 अंकामध्ये आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाचा स्कोर कार्ड आहे. पुढे एकदा चांगला चेंडू तिथे चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा खा चेंडू सीमा पार. अक्षय दाभाडे यांच्या बॅटमधनं चौकार. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपले आणि दुसरं षटक आपण पाहतोय अशोक गोरखे यांचं पाहायला मिळालं. 20 धावांचं षटक पाहायला मिळालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ बिनबाद 35 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी बालाजी यांना मैदानावरती आमंत्रित केलंय. बालाजी मोठे इथे आपण पाहतोय देहुगाव संघाकडनं इथे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 35 धावा तर 12 चेंडूमध्ये इथे आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाने बनवल्यात. अजूनही 24 चेंडूंचा सामना जो मात्र शिल्लक राहिलेला आहे. चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू मैदानावरती होता. तिथे मात्र मनोज दाभाडे यांना हा चेंडू खेळता आला नाही. बॅटवरती घेता आला नाही. स्लॉटमध्ये चेंडू आला नाही आणि तिथे डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 35 अंकामध्ये धावफलक स्थिर आहे. षटक क्रमांक तिसरं सुरू झाले. आडव्या बॅटने फटका खेळला जाईल. मैदानावरती आपण पाहतोय ऑनसाइडला आहे. अलॉंग द कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये जमिनी समांतर फटका होता. ऑनसाइड मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड केलाय आणि चेंडू फेकीपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने इथे स्ट्राईक रोटेट होईल. अक्षय दाभाडे आता मात्र स्ट्राईक साठी खेळतील. 9 चेंडू 25 अंकावरती नाबाद आहे. 36 धावा आपण पाहतोय D11 कोटेश्वरवाडी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये आहे. यावेळेसचा चेंडू बॅटची कड आहे. इनसाइड एज आणि तिथे विकेट येईल. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय दाभाडे मैदानावरती बाद होतोय. बिग विकेट डाऊन. D11 कोटेश्वरवाडी या संघाला पहिला धक्का, पहिला हादरा. अक्षय दाभाडे बाद. आशिष दाभाडे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. अक्षय दाभाडे बाद झालाय तर आशिष दाभाडे आता मात्र इथे दुसऱ्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करून दाखवणार हे मात्र पाहिजे. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचे गगन भेदून तुम्ही लख लख प्रकाश चोहीकडे पसरवावा असा खेळ मैदानावरती करून दाखवावा लागणार आहे. कारण हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्षणार्धात ज्या खेळाचं पारडं बदलतं त्या खेळाचं नाव क्रिकेट आहे. रंग बदलणारा खेळ म्हटलं तरी क्रिकेट आहे. 36 अंकामध्ये कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय धावफलकामध्ये स्कोर कार्ड मध्ये धावा लागल्या गेल्यात. एक गडी बाद झालाय. 2.3 षटक मैदानावरती संपलीत. यावेळेसचा चेंडू मोठा फटका आहे. तिथे आपण पाहतोय आशिष दाभाडेच्या बॅटमधनं आक्रमण झालंय. हवाई हल्ला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
आशिष दाभाडे इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती बरसलाय षटकार खेळतोय 42 धावांवरती स्कोर कार्ड आहे. एक गडी बाद झालाय. 2.4 षटकाचा खेळ संपलाय. बालाजी मोठे या गोलंदाजांवरती केले गेलेलं आक्रमण आपण पाहतोय. पुन्हा एकदा तिथे मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. वा सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच आणि फलंदाजाचा खेळ संपतोय. कोटेश्वरवाडी संघाला दुसरा धक्का. आशिष दाभाडे मैदानावरती बाद. संघमालक सुनील रंदील सरांकडनं पारितोषिक आहे बालाजी मोठे गोलंदाजांसाठी. अभि दाभाडेची जर विकेट तुम्ही घेतली तर तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अभि दाभाडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 42 अंकामध्ये धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंगचा आणि पहिल्या डावाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला जाईल. अलॉंग द कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एक सिंगल मैदानावरती आलीत. सिंगलच्या साह्याने धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे जाईल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 43 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती संपतोय. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय. 2 गडी बाद 43 धावा स्कोरबोर्ड मध्ये नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि 4थ्या षटकासाठी अमर वाडकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होत आहेत. 3 षटके संपलीत. या इनिंगचा पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध बाकी आहे. 43 धावा आपण पाहतोय कोटेश्वरवाडी संघाने वडवल्यात. यावेळेसचा चेंडू तिथे फटका अप्रतिम आहे. मोठा फटका आहे. ताकद नजाकत कल्पकता. अभि दाभाडे फायर ऑन. चेंडूला पाठवले मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. षटकाराच्या साह्याने धावफलक मात्र इथे रूपांतरित झाले. अर्धशतकाच्या उंबरठ्यापर्यंत 49 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शाढ. क्रिकेट म्हणजे साहसाचा वाढ. स्वाभिमान अभिमान पडायला लागलाय धावफलकामध्ये. आपण पाहतोय अभिषेक दाभाडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळतोय. अमर वाडकर या गोलंदाजावरती इथे पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. स्विच हिट करायचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मात्र अभि दाभाडेच्या बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. डॉट बॉल मैदानावरती आहे. गोलंदाज पुढे एकदा तयार. पुढे एकदा चांगला हा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये असेल तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मनोज दाभाडे इथे चित्त्याच्या छपळाईनं धाव कंप्लीट करताना पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं D11 कोटेश्वरवाडी संघ इथे अर्धशतक पूर्ण करतोय. 51 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 3.3 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. अमर वाडकर यांचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती अभिषेक दाभाडेने षटकार खेळला. त्यानंतरचा चेंडू डॉट होता. त्यानंतर घेतलेल्या 2 धावा आपण पाहतोय या संघासाठी पूरक आणि पोषक आणि महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. विकास यांनी टिपलाय सुंदर झेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभिषेक दाभाडे या फलंदाजाचा खेळ मैदानावरती संपलाय. बॅट्समन मैदानावरती बाद.
विकेट आलीच मैदानावरती. इथे आपण पाहतोय अभि दाभाडे बाद झालाय तर नवीन बॅट्समन नथू दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 51 अंकावरती धावफलक स्थिर आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. अमर वाडकर या गोलंदाजाला मात्र यश मिळाले आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या क्रमांकाचा ब्रेक थ्रू D11 कोटेश्वरवाडी संघाला बसलाय तर नवीन फलंदाज आता मात्र नथू दाभाडे मैदानाच्या आतमध्ये डावाला आकार देणारी फलंदाजी करणार का, डावाला सावरणार का हे मात्र पाहायचंय. मनोज दाभाडे आपण पाहताय 6 चेंडूवरती 6 अंकावरती नाबाद आहे. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाचा तळ ठोकून आहे. हा चेंडू पहा तिथे मैदानावरती फटका खेळला जाईल. ऑफ साइड रिजन मध्ये शॉर्ट पॉइंट रिजनला एक सिंगल धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आणि सिंगल धावीच्या साह्याने मदतीने धावफलकामध्ये 52 धावा आहेत. अमर वाडकर या गोलंदाजासाठी पारितोषिक येते. संघमालक सुनील रणदिल संघमालकांकडून या ठिकाणी पारितोषिक आहे. अमर वाडकर साठी या चेंडूवरती जर मनोज दाभाडे यांची विकेट घेतली 200 रुपयांचं पारितोषिक. यावेळेसचा चेंडू मोठा फटका आहे. आक्रमण चढवलंय मनोज दाभाडे ऑन फायर. चेंडू पाठवलाय मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय अमर वाडकर यांचं 4थ्या क्रमांकाचं संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ इथे आपण पाहतोय संपलाय. अमर वाडकर यांचं षटक 15 धावांचं पाहायला मिळालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शंभू दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 3 गडी बाद 58 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. अतुल नाईक नवरे आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल होत आहेत. पहिला चेंडू वाईड येतोय. अतिरिक्त आहे, अवांतर आहे. धावफलक आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने वाढलं जाईल. 59 अंकामध्ये धावफलक इथे मात्र प्रवेश करताना पाहायला मिळतोय. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका, येईल तारावाया कोडी वाट कोडाशी फाफडे का. पुढे एकदा वाईड बॉल आहे. अतिरिक्त असेल, अवांतर धाव इथे स्कोर कार्डला भर देईल. 60 अंकामध्ये धावफलक आपण पाहतोय प्रवेश करतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे 5व्या क्रमांकाचं सुरू झालंय आणि 5व्या षटकासाठी अतुल नाईक नवरे इथे गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तिथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज नथू दाभाडे इथे बॅटनं प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करतायत. मात्र चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, बॅटवरती आला नाही. डॉट बॉल पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहतोय ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये फटका खेळलाय आणि चेंडू सीमा पार. 6 रन षटकार. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय अंक बदलतोय. 66 धावांवरती धावफलकाने प्रवेश केलेला आहे. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पुढे एकदा इथे मात्र आपण पाहतो फटका फसला जाईल. नथू दाभाडे साठी मैदानाच्या आतमध्ये इथे झेल टिपलाय आणि मैदानावरती विकेट प्राप्त होईल. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झेलबादच्या रूपाने बाद. दीपक दाभाडे आपण पाहते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे अतुल नाईक नवरे यांना.
500 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांकडनं आणि मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार. षटकाराच्या मदतीने धोफलकामध्ये आपण पाहतोय 72 धावा कोटेश्वरवाडी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 4.4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. मनोज दाभाडे जरी मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र एका बाजूला आपण पाहतोय दीपक दादा दाभाडे यांचं आक्रमण पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. यावेळेस तिथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेलची नोंद होईल आणि फलंदाज बॅटर दीपक दाभाडे मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतील. 72 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज जय दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. अतुल नाईक नवरे यांनी या षटकामध्ये गोलंदाजी केली. 2 षटकार मैदानावरती आलेत, मात्र 2 विकेट देखील प्राप्त करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. 2 ब्रेक थ्रू आपण पाहतोय कोटेश्वरवाडी संघासाठी मिळालेत, मात्र मैदानाच्या आतमध्ये आता पाहावं लागणार आहे या षटकातला शेवटचा चेंडू कशा प्रकारे मैदानावरती खेळला जाईल. जय दाभाडेला इथे आमंत्रित केले गेले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाचारण करण्यात आले, तर गोलंदाजीसाठी अतुल नाईक नवरे. यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय फटका खेळला गेला आहे आणि मैदानावरती आपण पाहतोय खिलाडी के मस्तक पे दस्तक. एक टप्पा खा चेंडू डीप मिड विकेट मध्ये सीमा रेषा पार फरार. 4 धावा चौकार. 18 धावांचं षटक अतुल नाईक नवरे यांचं पाहायला मिळालं. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय पहिल्या डावासाठी बॅटिंग करतोय. 5 गडी बाद 76 धावा धफलकावरती स्कोरबोर्ड मध्ये नोंदवल्या गेल्यात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र शिल्लक राहिले. टाइम संपलाय. देहुगाव संघ आपला टाइम संपलाय. एक क्षेत्ररक्षक हा 30 यार्ड सर्कल वरती घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. बालाजी मोठे इथे आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये मनोज दाभाडे 7 चेंडू 12 अंकावरती नाबाद आहे. जय दाभाडेने एक चौकार खेळलाय, तर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. यावेळेसचा चेंडू तिथे पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाणारा चेंडू आहे. तिथे डिक्लेरेशन 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकामध्ये 78 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. चला विनंती असणार आहे दोन्ही संघ स्पीडअप करा. चांगला चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय बालाजी मोठे यांनी मात्र चांगला चेंडू मैदानावरती गेलाय. 78 अंकामध्ये स्थिर असणार आहे धावफलक. 5.2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे मात्र हाताळलं जाते. मात्र हा चेंडू इथे आपण जर पाहिलं तर इथे मुख्य पंच नक्कीच कळवताय चेंडू वाईड आहे. अतिरिक्त अवांतर 1 धाव इथे स्कोर कार्डला भर देईल. धफलकामध्ये इथे आपण पाहतोय आकडा बदलतोय. 79 धावांवरती स्कोर कार्डने प्रवेश केलेला आहे. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडे जाईल. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केले जात आहेत. यावेळेसचा चेंडू फुल टॉस बॅट वरती आलाय, उडवलाय आणि चेंडूला पाठवलंय स्टेडियमच्या बाहेर. षटकार 6 धावा. पंच्याऐंशी धावा धावफलकावरती नोंदवल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5.3 षटकांचा खेळ अद्याप संपला गेलाय. षटक क्रमांक शेवटचं बालाजी मोठे यांच्या हातामध्ये आहे. इंद्रायणी 11 देहुगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट मैदानाच्या आतमध्ये सजवलीत आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजांसाठी इथे मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजांनी मेजबानी ठेवलीत. मनोज दाभाडे 10 चेंडूमध्ये 20 धावा बनवतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर मैदानावरती केला गेलाय.
तोपर्यंत मैदानावरती मात्र लेग बाईच्या रूपाने मिळालेली एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धावफलकामध्ये पुन्हा एकदा आकडा बदलतोय. 86 धावांवरती धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शहाऐंशी धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तिथे मात्र आपण पाहतोय फटका खेळला जाईल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू एक सिंगल प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये 87 धावा पाहायला मिळत आहेत. जय दाभाडे इथे आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 5 अंकावरती नाबाद आहे. 11 चेंडूमध्ये 20 धावा मनोज दाभाडे यांनी खेळल्यात आणि 87 अंकामध्ये धावफलक आपण पाहतोय. इथे मात्र जे पोहोचताना पाहायला मिळाले. समोरच्या बाजूला अप्रतिम क्लासिकल A1 क्वालिटीचा स्वराज्य चषकाचा ब्रँडेड हिट षटकार मनोज दाभाडेच्या बॅटमधनं आणि षटक क्रमांक 6 मैदानावरती संपते. 6 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. पहिला इनिंगचा डाव इथे संपला जाईल आणि 5 विकेट आतापर्यंत D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं गेला. 93 धावा आपण पाहतोय 36 चेंडूमध्ये खेळल्यात आणि इथे आपण पाहतोय इंद्रायणी 11 देहुगाव संघाला 94 धावांचा आव्हाड आपण पाहिलं तर मैदानावरती दिले गेले. चला विनंती राहील बॅट्समॅन पाठवा. सलामीवीर फलंदाज मैदानावरती या. स्वराज्य चषक 2026 मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 4 मध्ये संपन्न होत आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. लाईव्ह जोडल्या गेलेले देखील असंख्य क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. इंद्रायणी 11 देहुगाव संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 94 धावांचं टार्गेट मैदानावरती दिले आणि 2 आघाडीचे सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हैरण हरणाची ऐसा राजा. देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचं वंदन. आज 16 जानेवारी राज्याभिषेक सोहळा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचं वंदन. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. स्वराज्याचे धाकले धणी श्री संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचं वंदन. आणि सामन्याला इथे सुरुवात होईल. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस प्रकाश कटके आणि प्रेम ही जोडी मैदानावरती दाखल झालीत. तर षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं अभि दाभाडे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू मैदानावरती आहे. शून्यात वाढवलं शून्यात जन्मलो शून्याचे करून मंथन. माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. तर अभि दाभाडे या गोलंदाजाकडे देखील आपण पाहतोय कल्पकता आहे, नजाकत आहे, विविधपूर्ण गोलंदाजीचं कौशल्य आहे. आणि यावेळेस मात्र तिथे आपण पाहतोय बॅटची एज पाहायला मिळाली. तोपर्यंत मैदानावरती आपण पाहतोय चेंडू पाठीमागच्या रिजन मध्ये जाताना पाहतोय. एक सिंगल धावेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती स्कोर कार्ड वरती श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकामध्ये नोंदवली गेली. 94 धावांचा पाठलाग इथे इंद्रायणी 11 देहुगाव संघाला करायचा आहे. D11 कोटेश्वरवाडी संघानं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय 93 धावा खेळल्यात. यावेळेस तिथे फटका फसलाय. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू हातामधनं उडालाय. पहा मित्रांनो, नथू दाभाडे यांच्याकडनं इथे मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. एक सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय 2 धावा पाहायला मिळत आहेत इंद्रायणी 11 देहुगाव संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये. षटक क्रमांक पाहायला मिळतोय पहिल्या क्रमांकाचा अभि दाभाडेचा. यावेळेस हा चेंडू आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उर्सेगावचे उद्योजक सन्माननीय पवनराजे घारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चॉकलेट बॉय आपण उपस्थित झालात. आपलं देखील स्वराज्य चषक 2026 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती आहे. विक्रम पवार नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. अभि दाभाडे आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचे षटक इथे हाताळतोय. प्रेम देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. हलक्या हाताने तिथे मात्र इथे आपण पाहतोय फटका खेळून काढला जातोय. चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये आहे. चेंडू फेक करेपर्यंत मैदानावरती एक सिंगल घेतली गेली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय पुढे जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. इंद्रायणी 11 देहुगाव संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करतोय. उर्वरित 30 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक राहिला आणि विजयासाठी 91 धावांची अजून गरज आहे. षटक क्रमांक 2 साठी आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आपण पाहतोय गोलंदाज नथू दाभाडे यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले गेले. नथू दाभाडे यांची गोलंदाजी मैदानावरती पाहायची आपल्याला कशा प्रकारे असणार आहे. जरूर मोठं आव्हान आहे, मात्र आव्हानापर्यंतचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये फार महत्त्वाचा आहे. निश्चित क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही स्कोर कार्ड विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि विजयाची गॅरंटी देणारा स्कोर कार्ड क्रिकेट विश्वामध्ये
उभा राहील लढाई. मैदानावरती पाहावं लागेल इथे स्वराज्य चषकामध्ये या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की रोखल्या जातील हे मात्र आपल्याला पुढचे 30 चेंडू या मैदानावरती सांगून जाणार आहेत. एक सिंगलच्या साह्याने धोफलक आपण पाहतोय पुढे जातोय. 4 अंकामध्ये धोफलक प्रवेश करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. नथू दाभाडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी करतायत आणि प्रेमसाठी पारितोषिक येत आहे संघ मालकांकडनं. सुनील रंदील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक लगोपाठचे 3 षटकार जर मैदानावरती खेळले तर यावेळेचा चेंडू उडवलाय हातामध्ये. आशिष टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन क्रमांक 2 इंद्रायणी 11 देहुगाव संघाकडनं प्रेम इथे बाद होतोय. श्रीकांत जगदाळे आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 4 अंकावरती 2 फलंदाज बाद झालेत. नथू दाभाडे आपण पाहतोय इथे मात्र गोलंदाजी करतायत. यावेळेस चेंडू तिथे मात्र आक्रमण चढवलंय. मोठा फटका मैदानावरती येतोय. षटकार 6 धावा. दहा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस चेंडू पहा मुख्य पंच दर्शवता चेंडू वाईड आहे. अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढलं जाईल. 1 धाव धावफलकाला इथे बोनस रुपये भर देईल आणि इंद्रायणी 11 संघ आपण पाहतोय 11 अंकावरती प्रवेश करतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा नोंदवल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 षटक मैदानावरती संपले गेलेत. उर्वरित 27 चेंडू आणि 83 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. तर पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघ आपण पाहतोय इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. नथू दाभाडे षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल, त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर वाईट बॉल पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतरचा चेंडू डॉट निर्धाव पाहायला मिळतोय. 1.4 षटकांचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो मात्र साकारला जातोय. चांगला चेंडू आहे. पुढे एकदा मैदानावरती पाहायला मिळते. यष्टीरक्षक आहे चेंडू तिथे अडवतायत, फील्ड करतायत. चेंडूची फेकी मात्र थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली. मात्र 22च्या रूपाने मिळालेली एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि धावफलक आपण पाहतोय 12 अंकामध्ये आहे. इंद्रायणी 11 देहुगाव संघ आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र बॅटिंग करतोय. 2 ब्रेक थ्रू मिळालेत. मात्र यानंतर आपण पाहतोय मिडल ऑर्डरमध्ये विक्रम पवार आणि श्रीकांत जगदाळे या जोडीला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. तर या जोडीकडनं मैदानावरती आता मात्र फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. मात्र मिडल ऑर्डरमध्ये देखील एक चांगला क्रिकेट खेळून दाखवावा लागणार आहे. मैदानावरती षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपतोय. नथू दाभाडे यांचं षटक संपले. 9 धावांचं षटक पाहायला मिळालं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर इंद्रायणी 11 देहुगाव संघ मैदानावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 12 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 82 धावांची गरज आहे. बारा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
उर्वरित 24 चेंडू आणि 82 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इंद्रायणी 11 देहुगाव या संघासाठी हे समीकरण आणि तिथे मैदानावरती चेंडू डॉट येतोय. अभित आफाडे आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज झाला. पहिला चेंडू निर्धाव आणि डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे यावेळेसचा चेंडू टॅप केलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. शुभम तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला. चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढे एकदा अभित आफाडेकडनं इथे आपण पाहतोय गोलंदाजी मधलं कमबॅक पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार इथे श्रीकांत जगदाळ यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. मात्र त्यानंतरचा चेंडू डॉट निर्धाव आहे. 18 धावांवरती स्कोर कार्ड आपण पाहतोय जे मात्र प्रवेश करताना पाहायला मिळाले. पुढे एकदा चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 चेंडू या षटकातले आतापर्यंत मैदानावरती संपले गेलेत. त्यामध्ये केवळ एक षटकार आलाय. बाकीचे उर्वरित 3 चेंडू अभित आभाडेनं मात्र डॉट निर्धाव केलेत आणि यानंतरनं या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेले जे मात्र पाहायला मिळतील. मात्र त्या 2 चेंडूवरती इथे कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल की डॉट चेंडू पाहायला मिळतील हे पाहावं लागेल. चांगला चेंडू होता. तिथे मात्र आपण पाहतोय गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू आपण पाहतोय डीप पॉइंट सीमा रेषा पार. हे रास्ते हे 4 के स्वराज्य चषकाचा शानदार चौकार 4 धावा. बावीस धावा धावफलकावरती येत आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 19 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. अभित आभाडे पुढे एकदा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. त्या चेंडूवरती इथे मात्र आपण पाहताय ऑनसाइडला फटका आलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मैदानावरती आपण पाहतोय खेळपट्टीवरती धावून पळून पूर्ण केलेल्या 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या साह्यानं षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये इथे संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपतोय. इंद्रायणी 11 देहुगाव संघ आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामन्याचं गणित गुणोत्तर कॅल्क्युलेशन समोर होते. शेवटचे 18 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयासाठी 70 धावांची गरज आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे सुरू झाले. 4थ्या क्रमांकाचा नथू दाभाडे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालेत आणि तिथे चेंडू उडवला होता, हवेमध्ये होता. बराच काळ हवेमध्ये असणारा चेंडू आपण पाहतोय जज करता आलेला आहे. कलेक्शन थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं आणि तिथे झेल देखील ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. इंद्रायणी 11 देहुगाव संघाकडनं विक्रम पवार या फलंदाजाला मात्र जीवदान पाहायला मिळेल. मात्र नथू दाभाडे षटक क्रमांक 4 साठी पुढे एकदा गोलंदाजी मार्गस्थ करताना पाहायला मिळेल. यावेळेस क्लीन बोल्ड 3 ताज त्रिफळाबाद फर्निचर डिस्ट्रॉय झाले आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 26 अंकावरती इथे आपण पाहतोय 3रा बॅटर मैदानावरती बाद. थँक्यू. अतुल नाईक नवरे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. उर्वरित आता मात्र 16 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे इंद्रायणी 11 देहुगाव संघासाठी. इथे मात्र आता सामना थोडासा कठीण परिस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावा जेवढ्या महत्वाच्या तेवढ्या षटकार आणि चौकारांच्या धावा देखील आता मात्र
संघासाठी महत्त्वाचे आणि पूरक पोषक असणार आहेत. देहुगाव संघाला इथे एफर्ट्स घ्यावे लागतील, प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं आपण पाहतोय नथू दाभाडे या गोलंदाजाची गोलंदाजी जर पाहिली तर अतिशय दर्जेदार पाहायला मिळाली. प्रतिभा संपन्न गोलंदाजी मैदानावरती आलीत. 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. 15 चेंडूंचा सामना अजून शिल्लक राहिलाय. 68 धावा अजून बनवायच्या आहेत. अतुल नाईक नवरीसाठी गोलंदाज नथू यांची गोलंदाजी आणि तिथे मात्र आपण पाहताय उत्कृष्ट झेल मैदानाच्या आतमध्ये अभि दाभाडेने टिपला मैदानावरती. थँक्यू धन्यवाद. जय बजरंग तालीमचे वस्ताद सन्माननीय समीर शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वराज्य चषक 2026 स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून स्वागत. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. 26 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 14 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अमर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दाखल होत आहेत. पहिला यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय वाईड असेल. अतिरिक्त अवंतर खेळवला जाईल. वाईडच्या मदतीने धावफलकामध्ये 27 धावा पाहायला मिळत आहेत. उर्वरित सामना अजूनही कॅल्क्युलेशन थोडंसं इंद्रायणी 11 संघासाठी मोठा आहे. 14 चेंडूमध्ये 67 धावा. अमर वाडकर आपण पाहता मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल झालेत. श्रीकांत जगदाळे देखील आहेत. षटक क्रमांक 4 साठी नथू दाभाडे गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि चेंडू ऑनसाइड डीप मिड विकेट मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येईल 6 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं परंदवडी नगरीचे उद्योजक अमितदादा भोते आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालात. स्वराज्य चषक 2026 स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून स्वागत आहे. यावेळेस चेंडू आहे तिथे मैदानावरती आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला, मात्र मैदानावरती चेंडू बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती संपतोय. नथू दाभाडे यांचं षटक आपण पाहतोय 9 धावांचं पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इंद्रायणी 11 देहुगाव संघ 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 61 धावांची गरज आहे. फिटनेस किंग अनुराग दादा दाभाडे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वराज्य चषक 2026 स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. 33 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 सुरू होते आणि 5व्या षटकासाठी मनोज दाभाडे इथे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. प्रेशर दडपण आता मात्र संघासाठी इथे मात्र इंद्रायणी 11 देहुगाव संघासाठी येताना पाहायला मिळेल. 11 चेंडूमध्ये 61 धावा. आव्हान प्रचंड मोठं आहे, मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचताना तुम्हाला जो प्रवास करायचा ना तो प्रवास फार महत्वाचा आहे. टॉपीला लागलेली चेंडू मिस टाइम आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय आणि विकेट येताना पाहायला मिळेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 4थ्या क्रमांकाचा श्रीकांत बॅक टू द पेव्हिलियन. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय तुषार मोरे बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालेत. डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय चेंडू खेळलाय आणि तिथे मात्र मैदानावरती अभि दाभाडेने चेंडू कव्हर केलाय. एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने इंद्रायणी 11 देहू संघ धावफलकामध्ये 34 धावा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 60 धावा. मनोज दाभाडे गोलंदाजीसाठी पुढे एकदा लो फुलटा चेंडू आहे. ऑन साइडला फटका आहे. तिथे मात्र अभि दाभाडेकडे चेंडू. एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावांना आता मात्र फारसं महत्व नसेल इंद्रायणी 11 संघाला. चौकार षटकारांच्या धावा आता मात्र इंद्रायणी 11 संघासाठी महत्वाच्या आहेत, पूरक पोषक ठरणारे आहेत. मात्र तिथे मनोज दाभाडे सारखा गुणवंत गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. एक टप्पा चेंडू आपण पाहतोय जय दाभाडेच्या हातामध्ये पाहायला मिळेल. सिंगल धावेने इथे मात्र स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाईल. 36 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलेला आहे.
7 चेंडू आणि विजयासाठी 58 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. अलोंग द कार्पेट फटका मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. एक सिंगल आणि सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानावरती संपतोय. 5व्या क्रमांकाचं मनोज दाभाडेंचं 4 धावांचं षटक मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि इंद्रायणी 11 देहुगाव संघ आपण पाहतोय 5 गडी बाद 37 धावा 5 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित आता मात्र 6 चेंडू शिल्लक 57 धावांची गरज आहे. स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने ज्यांचं मंडपसाठी सौजन्य आहे 11,000 रुपयांचं मंडपासाठी सौजन्य देणारे उर्सेनगरीचे उद्योजक सन्माननीय संदीप दादा धामणकर या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. स्वराज्य चषक 2026 स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. स्वागत झाले मैदानावरती. आपण पाहतोय अमर वाडकरच्या बॅटमधनं षटकार येतोय. आशिष गोलंदाज आपण पाहता इथे मैदानावरती गोलंदाजी करताय. चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जाईल. फलंदाज मैदानावरती बाद होईल. आकाश जोगदंड आपण पाहता मैदानावरती नवीन बॅट्समन दाखल होत आहेत. 43 धावा धावफलकावरती आहे. 6 गडी बाद आहेत. 4 चेंडूमध्ये 51 धावांची गरज अजूनही इंद्रायणी 11 देहुगाव संघासाठी हे आव्हान मैदानावरती आहे. समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू डॉट निर्धाव पाहायला मिळेल. आशिष दाभाडे आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये आहे. तुषार मोरे, आकाश जोगदंड या जोडीला मात्र आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळतील. मात्र इथे संघासाठी परिस्थिती थोडीशी कठीण होताना पाहायला मिळाली. इंद्रायणी 11 देहुगाव संघ जे प्रयत्न पहिल्या दुसऱ्या षटकापासून करायला हवे होते ते प्रयत्न मैदानावरती तसे पाहायला मिळाले नाही. कारण D11 कोटेश्वरवाडी संघाच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आणि गोलंदाजांनी वापरलेलं ब्रह्मास्त्र आपण पाहिलं की देहुगाव संघाच्या फलंदाजांसाठी जास्त पूरक पोषक नव्हतं. आणि चांगली गोलंदाजी अभि दाभाडेने साकारली, मनोज दाभाडे, नथू दाभाडेने केली. आणि शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय आशिष दाभाडे गोलंदाजी करतोय. आणि उर्वरित आता मात्र शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक 49 धावा बनवायचा चेंडू डॉट निर्धाव आलाय. आणि इंद्रायणी 11 देहुगाव संघ इथे पराभूत ठरतोय 48 धावांनी. पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघानं इथे विजय साकारलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर इंद्रायणी 11 देहुगाव संघ आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. आपल्याला देखील पुढील क्रिकेटसाठी आणि क्रिकेटच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देतोय. नथू दाभाडे ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच किताबाची मानकरी. 4 चेंडू 7 धावा 1 षटकार खेळलाय.